नमस्कार मैत्रिणींनो, काय करत आहात? 4 वाजून गेले. चहा पिला असाल ना, किंवा चहाची तयारी करत असाल तर मग चहा पिता पिता माझा व्हिडिओ ऐका हो तुम्ही. किंवा दुपारी जर विश्रांती घेत असाल नाही, प्रत्येकाने घ्यायलाच हवी, थोडा वेळ स्वतःसाठी द्यायलाच हवा. त्यावेळी तुम्ही माझे सर्व व्हिडिओ ऐकत जावा, जेणेकरून तुम्हाला कोणती जर निगेटिव्हिटी त्रास करत असेल त्यातून कसं बाहेर पडायचं हा थोडे तरी मार्गदर्शन तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये मिळेल. चला तर मग सुरुवात करूया. आज माझा विषय असणार आहे, जेव्हा निगेटिव्ह लोक पॉझिटिव्ह लोकांची पॉझिटिव्हिटी खेचत असतात तेव्हा. आता तुम्ही म्हणाल बऱ्यापैकी ह्यांनी सगळं माहिती सांगितलेलीच आहे, आता ह्यात आणि काय नवीन सांगणार आहेत? सांगण्यासारखं नवीन आहे म्हणूनच मी विषय काढलेला आहे. आता घराघरात निगेटिव्ह लोक असतात हे तुम्हाला मी बोललेच. मग ते आपल्याला कसं गोड बोलून त्यांच्या जाळ्यात अडकवतात हेही आपण पाहूयात, कारण तो विषय आपण अजून बोललेलो नाही आहोत. ही लोक काय करतात, सुरुवातीला आपल्याशी खूप गोड गोड बोलतात, गोड बोलून आपल्या मनात काय चाललं आहे ते सर्व माहिती काढून घेतात, आणि ज्यावेळी आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्यावेळी ते आपल्याला फसवतात. म्हणून अशा लोकांपासून आपण सावध राहायला हवं ना. आणि हे निगेटिव्ह लोक निगेटिव्ह का होत असतात ह्यालासुद्धा खूप कारणं आहेत. एक, त्यांच्यावरती बालपणी संस्कार झालेले नसतात. परत त्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो, एक कमीपणा असतो, की आपण एखादं जर समजा दिसायला जर असं म्हणजे अगदी सुंदर नसेल तर अशा लोकांसमोर जर एखादी सुंदर व्यक्ती आली तर ते त्याचा द्वेष करायला सुरुवात करतात. अगदी स्वभावाने मन मिळवाली आणि हे जर इतरांना नावं ठेवत असतील तर त्यांच्याशी सुद्धा हे द्वेष करतात. म्हणजे ह्यांच्यात स्वतःमध्येच कमीपणा असतो, त्यामुळे ते जगामध्ये कमीपणा हुडकत फिरत असतात. बरोबर ना. त्यांना स्वतःवरती विश्वास नसतोच म्हणून ते दुसऱ्यांचे दोष काढत बसत असतात. मग अशा लोकांच्या विळख्यात जेव्हा आपण अडकतो त्यावेळी आपल्याला खूप त्रास होतो. आणि ते असं करतात की आपण जेव्हा आनंदात असतो, जेव्हा आपण उत्साहात असतो, आपण एखादं स्वतःसाठी काहीतरी नवीन काम करत असतो किंवा फॅमिली फंक्शन करत असतो, त्यावेळी ह्या लोकांना आपलं सहन होत नाहीत. मग त्यावेळी काय करतील, विनाकारण गैरसमज निर्माण करून भांडणं काढतील. आपली जर माहेरची माणसं आलं असतील तर त्यांना काही बाई वाकडं बोलतील. तुमची मुलगी असं करते, तुमचा मुलगीच असं नाही पण असं करतात, तुमचा मुलगा असं करतो किंवा तुमची मुलगी असं करते, असं काहीही नावं ठेवू शकतात. जे पॉझिटिव्ह आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे. आणि निगेटिव्ह कोणत्याही रूपात व्यक्ती असू शकते ती, बरोबर ना. जी नाती आहेत त्या कोणत्याही नात्यात अशा व्यक्ती असू शकतात. मग आपण काय करतो, पूर्ण अशा लोकांच्या विळख्यात अडकून जातो, खचून जातो. मग आपल्याला कोणताच मार्ग सापडत नाही. पण आपण जर पूर्ण सकारात्मक असू, आपण कोणतं जर वाईट कर्म आपल्या हातून घडला नसेल तर अशा वेळी आपल्याला परमेश्वराने साथ देते हे मी तुम्हाला बोललेच. मग अशा वेळी आपण अशा व्यक्तींपासून डिटॅच होतो, त्यांच्याशी आपण जास्त संपर्क ठेवत नाही. पण फायनान्शियली जर आपण अडकून असू, आर्थिकदृष्ट्या अडकून असू तर अशा वेळी हे लोक आपला बरोबर फायदा उचलतात. आपल्याला फक्त कठपुतळीसारखं त्यांच्या तालावर नाचवतात. मग अशा वेळी आपल्याला काहीच कळत नाही आणि त्यांनी असं बरोबर सगळी तयारी केलेली असते की आपण शारीरिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या पूर्ण खचून जावावं, एवढी त्यांची मोठी तयारी असते. पण हेच जर डोकं ते चांगल्या कामासाठी लावले तर किती सुधारणा होईल हो. प्रत्येक घराघरात किती समाधान, आनंद, शांतता लाभेल. सगळीजण यशस्वी होत जातील, सगळ्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल. पण ह्या अशा लोकांना कोण सांगणार ना. हे नुसतं वाईट करण्यातच आयुष्यातील वेळ संपवत असतात. एकत्र राहण्यात, आनंदाने राहण्यात किती सुख आहे, किती समाधान आहे हे यांना पटतच नाही, कळतच नाही. आणि जरी राहायचं असेल तर स्वतःचंच वर्चस्व, स्वतःचीच हुकुमशाही, बरोबर ना. मग ह्या अशा लोकांना जर ह्यांच्या निगेटिव्हिटीपासून आपल्याला जर लांब जायचं असेल, ह्यांना जर हाणून पाडायचं असेल तर आपण अशा लोकांचा शक्यतो जास्त विचार करायचा नाही. आपण आनंदात असलो की ह्यांना त्रास होतो आणि आपण दुःखात असलो की ह्यांना आनंद होतो. कारण ह्यांच्या आयुष्याचं टार्गेट तेच असतं की भोळ्या भाबड्या चांगल्या स्वभावाच्या लोकांना त्रास देणं आणि आपली पावर वाढवणं, बरोबर ना. मग तो एक पिक्चर आहे बघा, अमय वाघचा, ते म्हणजे मृत आत्मे असतात. ते म्हणजे आत्मे म्हणजे माणसंच, ती एकाला चावली की दुसऱ्याला चावतात, दुसऱ्याला चावली की तिसऱ्या. मग ते पण तसेच होतात, ना धड जिवंत असतात ना धड मेलेले असतात. तसं ह्या निगेटिव्ह लोकांचं असतं. ते प्रत्येकाजवळ निगेटिव्हिटी सेंड करत जातात आणि जे पॉझिटिव्ह असतात त्यांना तर ते सोडतच नाहीत.
पण आपल्यावर दैवी कृपा झाली तर आपण त्यांच्या कचाट्यातून सुटतो. पण सजासजी अशी लोक आपली पाठ सोडायला बघत नाहीत. पण आपण आपली पॉवर पॉझिटिव्हिटीची इतकी वाढवायची की त्यांनी जे निगेटिव्हिटी आपल्याला सेंड करतात ती परत त्यांच्याकडे जायला पाहिजे. त्यासाठी भरपूर रेमेडी आहेत, त्यांचा तुम्ही अवलंब करत जावा. बरोबर ना? मग अशा लोकांच्या विळख्यात आपल्याला शक्यतो अडकायचं नाही आहे. आणि कसं आहे, आपल्या आयुष्याचं एक काहीतरी ध्येय असतं, आपल्याला आयुष्यात काहीतरी करायचं असतं, एक चांगलं नाव कमवायचं असतं, यशस्वी व्हायचं असतं, आपल्या आसपासच्या लोकांसाठी, समाजातील लोकांसाठी काहीतरी आपल्याला करायचं असतं. पण हे निगेटिव्ह लोकांना अजिबात सहन होत नाही, कारण ते फक्त जे करतात ते देखाव्यासाठी आणि स्वतःच्या हुकुमशाहीसाठी. पण आपण जे सकारात्मक असतो ते आपण मनाने खूप निर्मळ असतो. आपल्याला दिल्यानंतर घेण्याची अपेक्षा नसते, फक्त आपल्याला आशीर्वाद हवे असतात. बरोबर ना? पण ह्या लोकांचं तसं नसतं. मग समजा आपल्या आयुष्याचं एक मोठं कोणतं तरी ध्येय आहे, तर ती अशी लोकं गोड बोलून आपल्याकडून ती माहिती काढून घेतात आणि बरोबर ते कसं पूर्णत्वाला जाऊ नये हे पाहतात. पण आपलं जे स्वप्न असतो ते आपण रोज जगत असतो. आपल्या डोळ्यातून खूप अश्रू वाहत असतात, हे माझं स्वप्न पूर्ण होईल की नाही, माझ्या आयुष्यात किती अडचणी येत आहेत. मग अशा वेळी आपण हे सगळं आपल्या देवाच्या पायाशी आपले प्रश्न सोडायचे. देवा, आता तूच बघ काय करायचं, तूच ठरव न्याय कसा द्यायचा आणि कधी द्यायचा. हां, आपण आपले कर्म आपण करतच राहायचे, आपले चांगले कार्य करतच राहायचे. आणि ज्या दिवशी आपला जो उद्देश असतो, आपले जे स्वप्न असते ते पूर्णत्वाला जाते, त्यावेळी आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत असतात. मग एक गाणं आहे बघा, उन आँखों का हंसना भी क्या, जिन आँखों में पानी ना हो. म्हणजे जी लोक इतरांना नेहमी त्रास देतात, नकारात्मक लोक, ते नेहमी हसतच असतात. मग अशा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं काय, नाही आलं काय. पण जे प्रामाणिक असतात, ज्यांनी काहीतरी स्वप्न बघितलेलं असतं, ते पूर्णत्वाला न्यायचं असतं, आणि ज्यावेळी ते स्वप्न पूर्ण होतं त्यांच्या डोळ्यातून जे आनंदाश्रू वाहत असतात, त्याला कोट्याची म्हणण्यापेक्षा अनंत अशी किंमत असते. बरोबर ना? कारण ते स्वप्न आपण जिवंतपणे पूर्णत्वाला गेलेलं पाहत असतो, आणि यापेक्षा आयुष्यात कोणताच सुंदर क्षण नसतो. म्हणूनच सगळीकडे आपण सकारात्मकता पसरत जाऊया, आणि अशा निगेटिव्ह लोकांपासून सतर्क राहूया, कारण ते आपली पॉझिटिव्हिटी नेहमी खेचत असतात. पण आपण इतकं सतर्क व्हायचं की आपली पॉझिटिव्हिटी त्यांना पोहोचूच द्यायची नाही, म्हणजे आपण आयुष्यात नक्कीच यशस्वी होऊ. बरोबर ना? माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, तिथून तुम्हाला काहीतरी प्रश्न असेल तर मला मेसेज करू शकता. बाय बाय.